श्री मल्हारी मार्तंड विजय अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. प्रार्थनाजी वक्रतुंडा वेलाकृती सरळशुंडा वदेन महात्मा मार्तंडा कृपा करुणी वदवाजी. कैलास मेरूचे शिखरी पार्वती शिवाशी प्रश्न करी म्हणे स्वामी पृथ्वीवरी पुनीत तीर्थ कोणते आणि अवतार कोणते संकट पडल्या निवारिते ते सांगात जी माते. म्हणून चरणी ठेव माता शिव म्हणे पार्वतीस सनत कुमार सांगे ऋषीस ते मी सांगेन तुझसी खजरीट नैने. मागे मणिचूल पर्वती धर्मपुत्र होते साती पत्नी सहित कर्म करती यज्ञ यागादिक. नि वैरपणे पाही मृग व्याघ्र एका ठाई नकुळ आणि अही स्वच्छंदे वर्तिती. आंबे आणि केळी अनेक सदा फळती फळे मयूर कुकती वेळोवेळे वृक्ष छाये बसोनिया. तया ठाई मल्ल दैत्य आला परिवारे सहित मुखी ज्वाळा केवळ कृतांत भयानक रूप ते. हाताचे केशे कडून वृक्ष पडती तुटून हत्ती घोडे रथ मिळून वन समग्र नासिले. वीर अनेक परीचे लेईजे वज्र कवचे नांगरासारखे ताडिले शेंडी उपटून हसते. ग्राह पत्यास विष्ठा केले वेदीत मद्य प्याले आश्रमाते नासिले दृष्टजनी. कंठास दोर बांधूनी बुडवती कुपी नेऊनी बहुत प्रकारे पिडूनी दृष्ट मल्ल निघून गेले. ऋषीमुनी विचार करती काय झाली दैवगती सांगावे कवनाप्रती दुःख हे. शाप द्यावे दुर्जनास तारी हानी होईल तपासी साह्य होईल आम्हासी कोण आता. इंद्रासी शरण जावे की ब्रह्मा विष्णूस महादेवे की स्थल सोडूनी जावे अनिक ठाई. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन त्यातील सारांश प्राकृत माणिकदास बोलत असे. माणिक प्रभू तटिकाया आश्रम विवरणोनाम प्रथमोऽध्याय गौड हा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय दुसरा. श्री मार्तंड भैरवाय नमः. मग धर्मपुत्र साती कुटुंब ठेवून अन्न पार्वती जाते झाले अमरावती सुधर्म सभा देखिली. रत्नजडित सिंहासन वरी बैसला सहस्रनयन बृहस्पती आदी जन सभे माझे असती. अग्नी यम नैऋत्य वरुण वायू मूर्तिमंत चंद्र सूर्यादी दैवत उभे कर जोडूनी. नाग सिद्धचारण रंभा नृत्य गंधर्व गायन कुबेर नवविधी हस्ते कडून सेवा करी. चामर ढाळती मृग नयनी धर्मपुत्र देखिले नयनी तटस्थ होऊनी मनी सन्मुख उभे राहिले. शक्रद्विजास पाहून मुख तुमचे लहान झाले कवने तुम्हासी गांजिले आणि वृत्तांत काय झाले ते सांगा मज. ऋषी म्हणती शक्रा लागून तुझे अभय वरदे कडून मणिचूल पर्वती अनुष्ठान सुखे कडून करीत होतो. मृगयाचे निमित्त येऊन या मलदैत्य नासिले आश्रम समस्त म्हणून तुझ सांगो आलो. त्यासी परिपात्य करावे हाच आमचा मनोभाव आम्ही स्वधर्म आचरावे म्हणून या श्रुत केले. शक्र म्हणे द्विजोत्तमा तो मल्ल नोटोपे आम्हा धूम्रपान करोनिया ब्रह्मा तोषविला त्याने. तुम्ही सर्वही मिळून जो वैकुंठनाथ भगवान त्यासी जावे शरण त्याचे कडून कार्य होय. ऐकून ऋषी तोषिले म्हणती शक्रा सत्य बोलिले शरण जाऊ अनन्य भावे साह्य होईल आम्हासी तो. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हार महात्म्य व्यास कथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू कुट टीकाया शुक्र भीम मनो नाम द्वितीय अध्याय गौड हा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय तिसरा. श्री मार्तंड भैरवाय नमः. मनी हरि अध्याय केले द्विज वैकुंठ प्रति गेले मूर्ती पाहून तोषले सिंहासनी विराजित. किरीटकुंडल सुहास्यवदन चतुर्भुज अक्रनयन मूर्ती गोजरी मेघवर्ण गळा माळा वैजंती. नेसले पितांबर ते झळके चिदांबर शंख चक्र गदाकार लखलखित शोभत असे. कपिल सिद्ध नारद सनकादिक मृतिवंत स्मरती मनी गोविंद गरुड सन्मुख उभा राहे. अप्सरा गायन करती तेने मुनी मानस हरती असो धर्मपुत्र साती नमून या स्तवन केले. हे नारायण माधवा दीन वत्सल केशवा शरण आलो देवादि दिवा प्रार्थना हे स्वीकारावी. मल्ल पीडिता गांजिलो ते शक्रासी निवेदलो तथा
नाटोपे म्हणून आलो अनन्य भावे शरण तुझं. ऐसे स्तवन ऐकून मग बोले नारायण, आम्ही तुम्ही मिळून कैलासाप्रती जाऊ. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्मा व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकाया वैकुंठ भिगमन मनोनाम तृतीय अध्याय गोढा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 4. श्री मार्तंड भैरवाय नम. विष्णू सहित द्विजवर कैलासासी गेले सत्वर. पाहुणे मेरूचे शिखर मणी बहुत तोशिले. शिली प्रतिबिंब पाहून कीर भिडे तया लागून. अनेक परीचे सुमन घवघवीत आमोद. मंदावर श्वेत करवीरा जाई जुई बटमोगरा. बकुळ चंपक कर्पुरा कर्दळी प्रवसती. कस्तुरी नाभीचे मृग चंदन वृक्ष वेष्टिले उरंग. चंपक रक्षासी भूगंग कृष्ण चंदना परी दिसे. चंद्रकांती सुरेख हिरे रत्न माणिक. प्रतिबिंब पाहून शुक्र फळे म्हणून चोच मारी. कल्पद्रुमाचे तळी समविषय खेळती सिद्धबाळी. सिंहाची नखे उमटली स्थळी घेऊ जाता किरात ठके. पार्वती संख्या पुष्पनीती सुवर्ण कृपा जळंती. प्रतिबिंब पाहून गालत होती प्रतिचुंबन केले ते. बागवेली फणस केळ रत्नाळू कमर कतुते नारळ. कोल्हाळ वेळ सदा फळ रत्नाकृती झळकती. परोपकारीचे झाड अनेक प्रकार फळ गोड. वृक्षी बैसोनी पक्षी जोड एकमेका शब्द करती. आनंदे मयूर नाचती कोकिळा सुस्वरे बोलती. अनेक परीचे पक्षी जाती वृक्ष शाखी बैसले. ऐसे वन शोभायुक्त द्विज चालले पाहत पाहत ते. चंद्रचूडा सभा अकस्मात देखते झाले. इति श्री ब्रह्मांड पुराण मल्हार महात्मा व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलला असे. श्री माणिक प्रभू कृत टीकाया कैलास वर्णन नो नाम चतुर अध्याय गोड. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 5. श्री मार्तंड भैरवाय नमः. रत्नादि कांचन सुवर्ण गाभा तेने रणचुक मंडक उभा. सिंहावळी प्रथम शोभा. द्वितीय पंक्ती किन्नरकृती. तृतीय वळीस गजबेडे. चतुर्थ पंक्तीस उभे घोडे. पंचम वेलकृती कमळ पुष्पगडे. सहावे सातवे खडे रत्न खचित. भूमिका सुवर्णकांती रत्न खचिताचे भिंती. दोन्ही बाजू शूळाकृती माणिकाच्या पायऱ्या. खांब इंद्रनिळाचे शोभे. पक्षी एकमेकात झोंबे. सुवर्ण पुतळे घेऊन या उभे. कर्पूर आरती करो. कडा किल्ल्याच्या बोधसर. सूर्यकांतीचे समग्र. पद्मरागाचे रत्न प्रकर याची दारे शोभती. सप्त गोपुरापूर्ती सूर्यापरी कैलास झळकती. ऐसा मंडपी सह पार्वती बैसेला असे महामुनी. ब्रह्मा बृहस्पती कवी शुक्र वायू एकादश रुद्र आणि मनी सिद्ध जोडून कर सिद्ध विद्याधरादी. हा हा हू गंधर्व यक्षजन नारद तुंबर गायन. कुबेर नवविधी कर जोडून अग्नी मृतिमंद उभा. वायू तेथे झाडी बागुडा. वरण घाली तसे सडा. सूर्य शीतळ होऊन खडा. सांबाचे स्तवन करी घेऊन वाळ्याचा पंखाबरा. जळ सिंचुनी घालती वारात. देव तोषवती उमावरा सुगंध धूप जाळोनी. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्मा व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. माणिक प्रभू कृत टीकाया चंद्रचूड सभा वर्णनो नाम पंचम अध्याय गोढा. श्री मल्हारी मार्तंड विजय अध्याय 6. शुभ्रमूर्ती सिंहासनी धर्मपुत्र देखिले नयनी. नख चंद्रापरी आरक्तचरणी. मृत्यू कटिकासहित असे. मृगचर्माचे स्वास्तिकासन. व्याघ्रचर्म परिधान. सुशोभे नागभूषण. नाभी दीर्घ मदनांतकाची. उदरावळी त्रिवेली. उरापर्यंत केशावळी. कंठ नीळ चंद्रमौळी. पंचवदन शोभतो. त्रिशूळ डमरू खडक पात्रपान. धनुष्य फर्शभान. मृग शुक आणि अंकुशजान. दशायुध कपदीर्घाचे. श्वेतवर्ण पश्चिममुख. त्रिनयन गौर उत्तर हास्यवदन. श्याम उग्र वदन दक्षिण पूर्व नीळ गंगासहित. आरक्त वदन पाचवे असे. विद्युलते परी झळकतसे. वामांगी पार्वती बैसे अलंकारासहित.
उमासहित कर्पूर गौर पाहोनी आनंदले धर्मकुमार. घातले दीर्घ नमस्कार नंदी सवे उठून सभित गेले. इति श्री क्षेत्रखंड मल्हार पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण. माणिकदास बोलिलासे. माणिक प्रभू टीकाया शिव मूर्ती वर्णन नाम षटोध्याय गोढ्या. मल्हारी मार्तंड विजय. अध्याय 7वा. भैरवाय नम. मग धर्मपुत्र साती जोडून पाणी स्तवन करती. नमो नमो जय महामूर्ती सदाशिवा. नमो नमो गंगाधरा भस्मोद्धारण व्याघ्रांबरा. त्रिपुंतापहरा गिरिजावरा तुझ नमो. नमो नमो जी जगदीश्वरा. जटाजूट चंद्रभूषण रुद्रा. जगन्नाथा वरदेश्वरा नागभूषण तुझ नमो. भूतभव्य त्रिव्यपनयना पिनाकपाणी पंचवदना. त्रिदशेश्वरा अरिमर्दना दीनवत्सला तुझ नमो. स्तवनी शिव तोषिले म्हणे की निमित्त आगमन झाले. द्विज म्हणती मल्ले गांजले म्हणून आलो तुझ. करुणे दुर्धन अनुष्ठान एकांगुष्ट धूम्रपान. ब्रह्मदेवासी केले प्रसन्न मल्ल देवे. तेने आमचे आश्रम नासले. कामधेनुस मारिले. वेदित मद्य प्याले. स्त्रिया मुलासी ताडन बहु. ऐसे विष्णुसी नाटोपे. शक्र तयासी थराथरा कापे. पृथ्वीवरी धूप दिसती त्या मशक सम. ऐसे मल्ल दुर्जन व्यासी कोण करी मर्दन. सांबा तुझा लो शरण दीनवत्सल मनोनिया. ऐसे ऐकून द्विज बोली क्रोधे कडोन जटा आपटली. तेने महामारी झाली भयानक रूप जिचे. भयानक दाढा दीर्घ जीवा. पुढे कर जोडून उभी जेव्हा. ती सर्व चंद्रचूड सभा तेव्हा भयभीत झाली. मग द्विज मिळून समस्त तीवरी सिंपिले घृत. म्हणून धृत मारी ती येत नाम आले असे. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण. माणिकदास बोलिलासे. माणिक प्रभू कृट टीकाया शिव विज्ञोपनो नाम सप्तमोऽध्याय गोढा. श्री मल्हारी मार्तंड विजय. अध्याय 8वा. श्री मार्तंड भैरवाय नम. नंदीरूढ मार्तंड भैरव धरिले. चंद्र सूर्य झळकती कुंडले. डमरुक खड बाण त्रिशूळ. रुंड माला गळा शोभे. रत्नापरी दंत त्रिनयन. मयूरपुच्छ चामर मुकुट धारण. सप्तकोटी पिशाचगण सैन्याचूर्ण उधळती. देव वज्र कवच ल्याले. आपले आपले सैन्य मिळवले. मणिचूल पर्वतासी चालले. युद्ध कराव्यास तव. समरभूमीवरी स्वामी कार्तिक. मार्तंडासी सेना द्यावी प्रत्येक. वृषमारूढ छत्र चंद्रासारखे पताक. बंदी जन गर्जत असे शंभू सेवा. मयूरवाहन शक्ती कुतादी आयुध. नीलवर्ण कवच ते. माझी सेना प्रसिद्ध ऐरारूढ छत्र वज्रायुध. गज तुरंग सेना शक्राची. शक्ती शस्त्र मेषवादन सेना अग्नीची. सहिष वाहन दंड आयुध यमसेना साची. खडक आयुध राक्षस सेना नैऋत्याची. पाशहस्ताची वरुणध्वज. सुवर्ण अलंकाराकृत कुबेर सैन्य. मुखाकृती गज उंदीर वाहन. फरश अंकुश आयुध जान हे सेना गणपतीची. मुख मृग अश्वछत्र शुभ्र चंद्र सैन्य. सप्तमुख अश्वरथ सूर्यछत्र सुवर्ण. शुभ्र तुरंग गज कमंडलो आयुध जान हे सेना ब्रह्मदेवाची. शंख चक्रादी आयुध गरुड वाहन. पिवळे छत्र मेघवर्ण. मकर कुंडल सुहास्य वदन हे सेना विष्णूची. शूल तोमर खडक बाण. मुसळ खड्ग वाग धनुष्यासन. अष्टायुध गजचर्म वसन ऐसी सेना त्रिनयनाची. शाकिनी डाकिनी समस्त वेताळादी भूत प्रेत. लांब ओठ दीर्घ दात. कपाळाचे डोळ्याचे. 4 3 कानाचे. 5 सप्तदश ओठाचे. 9 7 3 जिवाचे. 7 3 6 डोई. जिवा लांब दीर्घ नाक. विशाळ नासिक. विक्राळ वदन. नाना रूप विलक्षण सेना चालेली मणिचूल पर्वती. परोपरीची वाद्ये वाजती. भिडती रथादी समस्त. भूमीवरी उतरली सेना जात. मल्ला सवे युद्ध करावया. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण.
माणिकदास बोलिला असे. माणिक प्रभू कृतटिकाया शिवसैन्य वर्णननाम अष्टमाध्याय गौड हा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 9. श्री मार्तंड भैरवाय नम. शिवसेनेसी पाहून मल्लासी सांगती जाऊन मल्ल म्हणे दूता लागून शिवासी सैन्य कोठून आले. वाद्यनाद कानी पडला मल्ल पहावयास्तव गोपुरी चढला. सेना पाहुनी घाबरला दळ सिद्ध केले आपले. ऐरावत दिले सुस्वरानासी विद्युत कच्च निर्जर विध्वंसासी. चतुरदंग गज उद्यत मल्लासी चित्रांगा वादी देवशल्लासी गज. चतुरंग सैन्य इंद्रगोपवाजीस हिमवंत गज दिदले सौरभास. खडक सुरेंद्र दर्प दळणास कर्पूर तिलका वाजी गज. सुग्रग्रास दैत्याप्रती जय मंगल नामाचा हत्ती आणि अश्वजेवी चंद्रकांती हातीचा भाला दिदला. कस्तुरी कवच नामाचा गजक्रूर नंदन्योद्या नद लनकुंजर. नरविध्वंसका दिदले सत्वर चंडकोपासी विजय ध्वजरथ सिंधू नाम दैत्याला. भ्रमरवेष्टिक मातंग दिदला गोमुख क्षेत्री रथी चढला. धूम्रवर्णासी रत्नीलगिरी गज. सुवर्ण वर्ण जुपिले अश्वास श्यामध्वजरथ शूर्पकर्णास. गज घोडे अस्त्र आपले दळास युद्धास्तव दिदले मल्ले. ज्वालामुख शूलजीवा सुरादी सुरमर्दन कराळ. पावख्यात शक्तिदंत भीमाख्य मुखभीषण. देवमल्ल बुद्धांतिक निर्जरारी गजमुख रक्ताक्ष त्रिदशादन. काळध्वंस कुंभनास सिद्धनाद नरांतक. खररथ खररोम खरराद्रिकेश खरानन. सप्तबाहू नवव्रक्त चतुर्भुज हलदंत. क्रूरदृष्टी करभानन वक्रदंत खरनख. खडकेश असिजीव सुराशन. कुंतजीव कूर्मकर्ण त्रिलोचन उद्वाक्षी दुर्मुख. चामरक्षश्रुतत्रय वज्राधिदुर्धर. दुष्टशूलरोम विनाशक. त्रिनास सप्तरसन त्रिशिर चतुर्शिर. विद्युकेश ज्वलद्वष्ट व्याघमुख. सुदुर्मती दुर्मुख रासभाकार. वृद्धजटा ताडी क्रोधमुख. पाशकर्ण प्रमोदन सिंहनाद खरनाद. अश्ववेळ शुंडहस्त कोशबाहू तडीद्वक्ष त्रिपादवली नीलानन. तिमिराक त्रिकर्ण चंड विक्रम श्वेतोदर. शताक्ष धूम्राक्ष वीर स्वादन. सुग्रीव शृंखलाहस्त शूलग्रीव सिंहासन. क्रोधमूर्ती नभोमूर्ती महामूर्ती मदोत्कट. सहस्राक्ष महारथात मल्ल बैसला शस्त्रादिसहित. गजारूढ होऊन या दैत्य सैन्य घेऊन निघाला. कोल्हाळ वाद्याचा गजर दणाणले त्रिलोक्य समग्र. दैत्यवीर अपार युद्धास्तव निघाले. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण. माणिकदास बोलिला असे. माणिक प्रभू टिकाया मल्ल सैन्य निर्गमानाम 9वाध्याय गौड हा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 10. श्री मार्तंड भैरवाय नम. सप्त गोटीगण घे घे म्हणून दैत्यसेना वेष्टिले जाण. सिंहनाद गर्जनेकडून आकाश समग्र कोंदिले. गजास गज भिडती गंडसले रक्ते उडती. बाणावरती बाण सोडती रुधिरपूर वाहत असे. शस्त्रात शस्त्र लागोनी मणी ज्वाळा उडती जाण. दळीचे धुळी कडून आकाश समग्र झाकले. असिल ते शिर छेदती मृदळ मुसळे ताडिती. चक्राकुश प्राण घेती रणी कबंद नाचू लागे. गजाचे शिरे उडून मेदिनीवरी पडती जाण. तेनेची दळ होय चूर्ण रथ रथासी भिडती. एकाचे केश एकाचे हाती हृदयावरी लाथ मारती. मृचा येऊनी पडती सावरूनी पुन्हा झुंजे. सैन्य दैत्य जे मेले जे उठूनी झुंजू लागले. सुरवरे पुष्पवर्षाव केले जय जयकारे करोनी. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण. माणिकदास बोलिला असे. श्री माणिक प्रभू
कृतटिकाया मल्लसैन्य युद्ध वर्णनानाम दशमाध्याय गौडहा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 11. श्री मार्तंड भैरवाय नम. आपले अपजय पाहून मल्ल झाला क्रोधायमान. तो तितक्यात खड्गदृष्ट येऊन मल्लाप्रती बोलत असे. म्हणे तव कृपेकडून शत्रू साज मारेन, विजय दळी गाजवीन, पराक्रम माझे पहा. ऐसे पाहून नित्य निघाला दळा समवेत, पंचदक्ष घोडे 10,00,000 रथ 20,00,000 गजसेना दैत्याला पाहून. सांबे आज्ञा दिला षडानन, चतुरसेना मिळवून षडानन सिद्ध झाला. दैत्य म्हणे रे षडमुखा, तू युद्धासी नव्हे सिनिका, लोणी खाय के बायका निघोनी जाय. ऐसे शब्द ऐकून षडानन क्रोधे करून सोडिता झाला सहस्त्रबाण खड्गदृष्ट दैत्यावरी. सहस्त्रबाण सावरून दैत्य सोडले सहस्राधिवधी बाण, ते पाहून षडानन शक्ती कडून वारिले. गगन मयूर उडवून गज वधिला षडानने, दैत्य होऊन क्रोधायमान रत्नकुंडल विध्वंसले. घालून बाण जाळ षडानन केला व्याकुळ, कोपणी पार्वती बाळ दिव्य शक्ती काढली. शक्ती ओपिली षडानने, दैत्य वारली कटाक्षे करोन, परी नावरता रदी येऊन भेदी तची प्राण गेला. खड्गदृष्ट गतप्राण पाहून पळू लागले त्याचे सैन्य, षडमुखाची सेना धावून दैत्य दळासी मारिले. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य व्यासकथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिलासे. श्री माणिक्य प्रभू कृतटिकाया खड्गदृष्ट वंदितो नाम एकोदशाय गौडहा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 12. श्री मार्तंड भैरवाय नम. कोटी राक्षसाचा नाथ, त्याचे नाम उल्कामुख, दैत्य बसवनिया रथी त्वरित युद्ध करावयास्तव आला. 20,00,000 रथ घोडे कोटी, 50 गजलक्ष वाजे घाटी. दैत्य आला पाहुनी धृती गणपतीची आज्ञा दिली. उल्कामुख म्हणे गणपती, तू आम्हा योग्य नव्हे युद्धाप्रती, निघोनी जाय गृहाप्रती, मोदके भक्षावयास्तव. दैत्याचे बोले गणराज, तुझ समवेळ दळ आज, मोदके करून सहज फरसमुखाने खांडून मी. वचन ऐकून तीक्ष्ण दैत्य सोडिले शतबाण, गणपती फरशेकडून बाण तोडून टाकिले. दैत्य 2 सहस्र बाण सोडिले, तेने घोडे व्याकुळ झाले. ते पाहून गणराज कोपले, ध्वज उडवले तक्षणी. अश्वासहित सारथी मारिला, ते पाहून दैत्यासी कोप आला. सहस्र लोभ गदा उचलिला, घेऊनी धावला गणपतीवरी. गणपती दाते मारिले, उल्कामुखे प्राण सोडिले. दैत्य सैन्य यमलोकी धाडिले, जय जय बोलिजे सुर अवघे. ऐसे 1,00,000 घोडे, 2 कोटी रथ, 4 कोटी गज, पायदळ बहुत, 10,000 जय वाद्य ध्वजसहित कुंतलोमा दैत्य आला. सांबे दैत्यासी पाहून आज्ञा दिली जयनंदना, त्याचे रूप शिवाप्रमाणे दैत्यासी वाटे शिव हाची. दैत्य पुसे तू सांब काय, जयनंदन म्हणे मी शिवदास होय, तुझला समरी वधून जाय, म्हणून आलो रणभूमीसी. दैत्य ललाट स्थळ लक्षून सोडिता झाला सहस्र बाण, ते खडक विदारले जयनंदने, शत सोडिले उरावरी. दैत्य बाण जाळ सोडिला, सारथी मारून धनु उडविला, जयनंदने पळ घेतला स्वदळा माझी. नूतन सारथी घेऊन आला, अग्नी अस्त्राने दैत्य मारिला, देवासी आनंद झाला, जय जयकार गर्जिती. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य व्यासकथन. त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिलासे. माणिक प्रभू कृतटिकाया उल्कामुख कुंतला भ्योवदनो नाम द्वादशाध्याय गौडहा. श्री मल्हारी मार्तंड विजय अध्याय 13. श्री मार्तंड भैरवाय नम. मनी म्हणे मल्लास, आजीचा हा सुदिवस, रणी भिडेन सांबास, देह पुनीत करीन मी. सिंहनाद केला मनी, किरीट कुंडल झळके कणी, छत्र शोभे नीलवर्णी, 20 हात जयसी. मनी आला युद्धासी, सांब सांगे दैत्यासी, आज वधीन दुष्टासी, म्हणून रणी सरसावला. मनी महादेवास म्हणत, तू युद्धासी आलासी येथ, आज जिंकेन मी त्वरित, पाही हे कपदीर्घा. सांबासी गदा मारिणी, मनी मनी तुझी शक्ती गेली. सांबाने सहस्र शक्ती सोडिली, तेही दैत्य तोडून टाकी. मनीने सोडिले सहस्र बाण, सांबे हुकारे केले दहन, देवाने मुकुटावरी बाण सोडिले, तेव्हा रत्ने गळती. क्रोधे मनी धावला, देवे चंद्रमुख बाणे शिर उडविला, शरण
रूप धरून भुजा चाविला कार्तिक आयुधे मारिले. आयुधे मुके धरिले नंतरी शूळांनी मारिले पाठीवरती. तेव्हाची हाय रूप धरी अर्धचंद्र बाण छेदिला. पुन्हा गजमुख झाला. कुऱ्हाडीने मस्तकी मारिला. खडकासह अश्वावरी स्वार झाला. बाणवृष्टी करू लागे. मार्तंड ब्रह्मास्त्र सोडिले. तेने अश्वासह व्याकुळ पडिले. ते स्थळी तुरंग्याक तीर्थ झाले. पुनीत जन पाहती. सांभास सर्वासी बाण भेदिले. तेने बहुत क्रोध आले. शूलाने मनीस मारिले. पाय धरी मनी त्वरित. मस्तक ठेवून चरणी स्तवन करिता आला मनी. नमो नमोजी शूलपाणी त्रिपुरांतका. नमो भूतनाथा सर्वा तया यामी. नमो नागभूषणा कैलास स्वामी. नमो नीलकंठा पशुपते नामी. दीनवत्सला तुझ नमो. मार्तंड म्हणे प्रसन्न झालो. काय मागतोस वरदान ते मी तुझ देईन. माग म्हणे दैत्यसुता. मनी म्हणे हेची देई. जे मस्तक असो तुझे पायी. अश्वारूपासहित राही अवश्य म्हणे मार्तंड. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य व्यास कथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिलासे. माणिक प्रभू कृत टीकाया मानिका सुरवधोनी नाम त्रयोदशोऽध्याय गौडहा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 14वा. श्री मार्तंड भैरवाय नमः. मनीचा होता प्राणात देवाचे द्रविले चित्त. विष्णूचे शिव म्हणे जाये त्वरित. मल्ल दैत्य बोधाया. जे झाले ते बरे झाले. आता जीव वाचवी आपले. शेषसेना जे उरले घेऊन जाय पाताळाप्रती. स्वार होऊनी गरुडावरती मल्ल स्थळासी गेले हरी. मल्लाने स्तुते करुणे वरी. म्हणे किनी निमित्ते आगमन. मल्लाचे बोले नारायण. सांगावे आलो तुझ कारण. उरले घेऊन सैन्य पाताळीस जाय. मार्तंड बळ अद्भुत. सैन्य मारले समस्त. मनीचा केला प्राणघात. बहुत विख्यात प्रतापते. आता वेग शरण जाई. लाग मार्तंडाचे पायी. जीव वाचवून सुखा राही पाताळ भुवनात. मल्ल म्हणे देवराजा. पाहेन पराक्रम माझा. जिंकोनिया दशभुजा. रक्तप्राशन करीन मी. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिलासे. माणिक प्रभू कृत टीकाया विष्णू दैत्य भिगमनो नाम चतुर्दशोऽध्याय. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 15वा. श्री मार्तंड भैरवाय नमः. मल्ल युद्धास्तव निघाला. वस्त्रभूषण त्याला. आकाशी वदनी वाद्यनाद कोंदला. एकोणी धृतमाळी खवरली. गज धरुनिया हाती. दळावरी टाकून देती. तेने रथ सारथी. चूर्ण होती बहुत. बहुत दळ मारित जाय. शस्त्र दाताने चावून काय. मल्ले बाणवृष्टी केली या माय. मारी तयासी नाटोपे. गदा घेऊन टाकिली. ते गदेस डावे हाती धरिली. शूल मारिता देखिली. मुष्टीस धरी तत्क्षणी. खडक मारले मैल्य दैत्ये. परतोनी भुजावरी मारित पाहू. तुटोनी गळले रक्त. तेची श्रोणीत तीर्थ झाले. आरोळी मारुनी आकाशवरचे. शिळा घालुनी पाडिले दैत्या ते. सवेचे येऊनी खालते युद्ध करी महामारी. मल्लमूर्छा सावरोनी. डोईस बाण मारिला नेम धरोनी. 27 मारले स्तनी. कंठ स्कंद हृदी शतशत. नाभी ललाट वक्षस्थळे. मांड्या गुडघ्यात शर शिरले. बाणे मारीस जर्जर केले. मार्तंड पाहुनी सन्मुख झाला. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यास कथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिलासे. माणिक प्रभू कृत टीकाया धृतमारी युद्ध नाम पंचदशोऽध्याय. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 16. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयजी मार्तंडराया. जय जयजी प्राणसख्या. जय जयशी करुणालया. अगाध महिमा तुझ हो. मल्ल म्हणे मार्तंडराया. तू परतून कैलासी जाय. तू युद्धासी योग्य न होय. अद्भुत पराक्रम पाहे माझा. मार्तंड शस्त्रास्त्र सोडिले. ते चूर्ण करून पुढे आले. मार्तंडे बाणवृक्ष केले. त्यासही गणी मल्ल. डाव्या बाजूच्या भागात सांबाने खडक मारले त्वरित. मल्ल झाला मूर्छित. कुंजर दैत्य झाला अजस्र रूप दीर्घदांत. पुच्छ पडा सागरात कारे खळवळीत. सोंड करता ती गगनात. स्वर्गी लोक उठून पळती. ज्याची गर्जना ऐसी मेघ पडती भुईशी. खडक त्याचे मस्तकासी. मार्तंडाने मारिले.
सांबास दैत्य बोले म्हणे बल तुझे काय झाले, आज मजला कळवाले पुरुषार्थ तुझे. सांब क्रोधासी येऊन अग्नी अस्त्र दिदले सोडून, तो दैत्य व्याकुळ होऊन भूमीवरी क्षणभर पडे. तितक्यात मल्लदैत्य पर्जन्यास्त्र सोडविले बुडवले दंशहस्त्र, सोडिता रुद्रवायू अस्त्र सर्पास मल्ले सोडिले. सांबे गरुडास्त्र सोडून सर्पास्त्र दिले तोडून, पशुपती मंत्रे घडून त्रिशूळ सोडिला मार्तंडे. गदा मृदळ बाण मुसळ भक्ती फरश लागून, इतक्या तेही मारिले मल्ल नाटोपोनी हृदयी संचरले. पळू लागला घाबरू होऊन भूमीस पडला भंडून, युद्ध करीते म्हणून मस्तकी मार्तंड पाय दिदला. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिलासे. श्री मार्तंड प्रभू कृतटीकाया मल्लासुर वधनो नाम षोडशोऽध्याय गोढा. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 17. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय वेदव्यास पुराण पुरुषा ब्रह्मा विष्णू महेशा आदि नारायण सर्वेशा. लीला अगद तुझी रे, कंठी प्राण राहिला ते समयी मल्ल स्तविला. जय जयादि दीनवत्सला करुणानिधी शिवसंभा. सर्वात्मक देवादि देवा जय जयाजी उमा माधवा. भालचंद्रा नीलग्रीवा ज्ञानदाता नमो नमः. नमो नमः मायाचालका नमो नमः. ब्रह्मांड नायका नमो नमः. संहारकारका निर्विकारा नमो नमः. नमो नमः स्तवनदाता नमो नमः. स्तवनिता नमो नमः. बुद्धिदाता वेदभक्ता तुझ नमः. स्तवन ऐकून शिव तोषिला त्वरित आता वर मागिला मल्ला. जे जो दिदला चिंतिला वचन ऐकून मल्लवले. प्रथम यावे माझे नाव, तुझ्या पायसी प्रेतावरी ठाव. हेच असे मनी भाव, शिव म्हणे दिदलो मी. मल्ल कुमार आले युद्धास्तव, कुंभशूल धर देवगंधर्व. लोह अर्गळा महाभाऊ नाव, पर्वत व्हावे म्हणून शाप पाचासी दिदले. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराण मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिलासे. माणिक प्रभू टीकाया मल्ल स्तुतीवर प्रदानो नाम सप्तदशोऽध्याय. मल्हारी मार्तंड विजय अध्याय 18. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी कैलासनाथा. जय जयाजी उमाकांता. जय जयाजी वर प्रदाता मार्तंडराया. श्री गुरु मार्तंड बोलिले धर्मपुत्रासी आम्ही मारिले मनी मल्लासी. आपण राहावे स्वस्थळासी यज्ञाधिक करोनी. घालोनिया नमस्कार सांबासी म्हणती द्विजवर. आपण असावे पूर्वीवर जग पावन करोनिया. अवश्य म्हणून शिव बोले द्विजास आनंद झाले. अकस्मात कल्पवृक्षाखाली उद्भवले लिंगे दोन. निर्विकाल स्वर्ण कल्पवृक्ष तळी मूळ लिंग दर्शन मोक्ष. द्वितीय लिंग मार्तंड पार्थिव प्रत्यक्ष सुज्ञ जन जाणती. मार्गेश्वर शुक्ल पक्ष षष्टीस चंद्र शत तारा नक्षत्रास दृष्टीगोचर लिंग ते दिसत. सुरवर ऋषी पाहू लागले. देव ऋषी तेथे आले तेव्हा नगर उत्पन्न झाले. प्रेमपूर नाव ठेवले सकळ मिळूनी. संपूर्ण येथे ध्यानास्तव हरिहरात्मक मृत्युदेव. पार्थिव मार्तंड भैरव मनी वरदा आश्वासह केले. मूर्ती स्थापन ऋषेश्वर स्तवन करती अपार. तव पार्थिव मूर्तीस्तव स्तवर बोले कोमी नित्य सतव करिता. ऋषी म्हणती यास्तव स्वामी स्तवन आरंभ केले आम्ही. ते तरले तुमचे नामी त्याचे चुको जन्म मरण. पुत्रपौष धान्य दान शतवर्षे वाचने. पशुराज अश्वदेने सर्वदा भक्ताप्रती. विद्याशूरस्व असावे मनी द्वैतभाव नसावे. इच्छले ते पूर्ण व्हावे हेच वर द्यावे मार्तंडा. वर मागता अपूर्व अवश्य म्हणे मार्तंड भैरव. ऋषी आनंदले सर्व जय जयकार कर्जती. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिलासे. माणिक प्रभू कृतटीकाया सुर ऋषी स्तुतीवर प्रदानी नाम अष्टोदशोऽध्याय. मार्तंड विजय अध्याय 19. श्री मार्तंड भैरवाय नमः. मग सनत कुमारा प्रति प्रश्न केले ऋषी मूर्ती. प्रेमपुरीचे आम्हा प्रति तीर्थ महिमा सांगा मी. सनत कुमार बोलिला 3.5 कोटी तीर्थ तेथील महिमा अद्भुत. ब्रह्मादिक न वर्णावे त्यातील मुख्य तीर्थ मी ते सांगीन यार्थ तुम्ही आता श्रवणार्थ. मग एकाग्रे करावे. देवाच्या उत्तर भागेश शक्तिकुंड नाम त्याचे. पर्वतकाळी मौन्य
स्नाने पातकनाश मूळरिंग मारी दर्शने देवाचे अग्नी कोणाला गया तीर्थ नाम त्याला एकपदी तिळदर्भ अर्पिला स्नाने पितृ संतोषती धनोस्तव नगरीचा पुत्र चंद्राना नाम वैशाचा उत्कट दुर्बती स्वभाव त्याचा विक्रम पातके काक झाला अर्ध जोंधळा चोचित घेऊन जात होता उडून गया तीर्थ पडता जाण पितासह स्वर्गी गेला उत्तरभागी कपिल तीर्थात कपिला षष्टीस स्नान जे करीत प्रत्यक्ष मार्तंड दर्शन घेत देहासह स्वर्गी जाय देवाचे ईशान्य कोण तिथे गुप्तलिंग म्हणून स्थान मात्रे पातकनाशन तात्काळ होत असे पूर्वी स्वारोचित म्हणूत नमो बाहू प्रयाग क्षेत्रात दारिद्र्य पिढीला भोवत म्हणून चोरो करू लागला 10 ब्राह्मण वधूवरे 7 आणि मारले कन्या 7 वैश्य शूद्र पतिक गणित धनास्तव वध केले त्यासी व्याघ्राने भक्षिला पित्रासहित नरका गेला गर्दभ योनी प्रतीला नागचूल नगरामध्ये सोमदित्त नामाधिपान यात्रेस खर आणिला त्याने दिदला खुंटेस बांधून षष्टी उत्साह पाहून गेला गर्दभ झाला तुषाकांत देखीचा घट जळ भरीत पाय लागोनी घट फुटत तृष्णेच प्राण गेला मल्लतीर्थाचे जलस्पर्धा झाले पित्रासहित स्वर्गा गेले पुनरूपी उर्विसाले सार्वभौम राज्य करी स्नाने करता पातक जात त्या समीप नदीकुंडात स्नाने लक्ष गोदान फळ ईशान्य कोणास रुद्रकुंड तेथे स्नान करता खंड घेता दर्शन मार्तंड जन्म मरण तुटून जाय इंद्रस्थळी शंभुदत्त ब्राह्मण तेथे कर्मची पुन्हा करणे त्याचे निघून जात असी प्राण नरक तथासी प्राण झाला कीटक योनिशत भोगिले पक्षी योनीत शळ प्राशिले ब्राह्मण योनी प्राप्त झाले उत्पन्न ज्ञानी झाला देवाचे उत्तर भागेसी अंबुद्वारा नामतीर्थाशी स्नान करता पातकनाश अनंत जन्मांतरीचे अवंती नगरी कर्तब नामा राजा श्रीरथ बहुकामा मृत्यू पावत येऊन यमा नरककुंडी घातले मग ब्रह्म योनीस घेऊन अंबुधारा बिंदू पडून पुष्पास्तवे दर्शन पडून मार्तंड भैरवाचे भ्रमर योनी मुक्त झाला स्वर्ग लोकाप्रती गेला पुनरपी राज्य भोगिला सार्वभौमा अवनीवरी इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य व्यासवदन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे माणिक प्रभू कृत टीकाया अष्टतीर्थ वर्णनो नाम एकविंशोऽध्याय मल्हारी मार्तंड विजय अध्याय 20 श्री मार्तंड भैरवाय नमः सनत कुमार ऋषीस म्हणे षष्टीतीर्थाचे महात्मा ऐकणे मी सांगतोय श्रवण करणे आवडी धरून करता रामतीर्थी स्नान होय पातकनाशन मल्लेश्वर तीर्थ दर्शन ब्रह्महत्या जात असे सूर्यतीर्थी स्नान होय दशानन कुष्ठदाय योनीत तीर्थी स्नान होय पातक दूर होत असे वैतरणीचे स्नान विष्णू लोकाप्रती जाण परशुराम तीर्थी नहाने मुक्ती प्राप्त होत असे शिवतीर्थी इच्छा पूर्ण कोटी पातक निरसन अश्वतीर्थी स्वर्गाशी जाण शक्तितीर्थी स्नाने शक्तिवंत अग्निकुंड स्नाने दशयज्ञ फल गणपती तीर्थे विद्या कुशळ काळभैरवी उत्तम होईल प्रयाग संगमी देवता तुष्टी सर्व तीर्थाशी सर्व पातक नाश एकादश रुद्र लोकी वास वरुण तीर्थे पावे मुक्तीस पार्वती तीर्थे कामना पूर्ण भोगावती तीर्थी स्नान ऋषी करती अनुष्ठान तेने झाले निर्माण त्यास नाम परिसा तुम्ही अगस्ती अत्री पौलस्तिक भृंगू भंगीरा भारद्वाज वसिष्ठ कश्यप शौलक जमरदाग्नी भार्गव चवक अंबरीक्ष गुरु कहोळक पराशर मातंग पुंडरीक कौशिक कवन वस्त वैरवानस बोधी मांडव्य कुंडन व्यास सांख्य कुस्तगालव सौरभी वात्सायन शांडिल्य मंडूक वाल्मिकी जांबाली रेभी अग्नी यमजान कर्दभ ब्रह्मा हरिहर कुबेर वायू असे षडतीर्थ जाण स्नान अथवा होता दर्शन चुकती जन्म मरण 84 फेरे तुटती इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य व्यासकथन त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे माणिक प्रभू कृत टीकाया षडतीर्थ वर्णन नाम 20 अध्याय गौडहा श्री मार्तंड विजय अध्याय 21 श्री मार्तंड भैरवाय नमः बोले सनत कुमार परिसा सकाळ ऋषी हर पूजा महात्म्य विस्तार ह्याळपापती स्वयं बोले
भक्तिप्रीती कथा जाण, काशा माझी जप जाण, पूजा स्तोत्र अनुसरण, हे अष्टदा भक्ती माझी. मज स्वर्गात सर्वगत पाहती, मीज एक त्रिभुवन जगती, मज वाचून दुष्टाप्रती, जाणतसी ना मम भक्त. ज्यासे ठाई मी ते मज माझी सवसे, मज तयासी भेद नसे, त्रिभुवनी धन्य मम भक्त. जे लागले माझे पदा, त्यासी बाधा न बांधे कदा, ध्यान माझे करिता सदा, तया आपदा कधी न होय. करुणी सद्गुरूची पूजा, न्यासपूर्वक मंत्र माझा घेऊनी, जपे जो योगी राजा, तयास मुखे म्हणेन मी. मणी धरुण प्रेम आयुध अश्वासहित उत्तम, माझी करुण प्रतिमा समे उमा, पूजिता जे मम प्रिय, घालोनी पंचामृत स्नान, गजाक्षदा वस्त्रभूषण, धूप दीप नैवेद्य समर्पण, तांबूल अर्पण मज लागे. माझे महात्म्य पुस्तक, मणी धरुण भावनिक, पूजा करिता ती देख प्राप्ती ब्रह्मपदवीची. पारिजाते जो पूजजेल, इंद्रलोकासी जाईल, पुष्प शुभ्र कमल पुष्प वाहिल, स्वर्गलोक प्राप्ती दया. मालतीने कैलास वास, काळे तांबडे निळे सुवास, सुवर्ण पुष्पे पूजिल्यास इच्छिलेले पूर्ण होय. चंपक पालाब्धी मल्लिका, पूजित्या जाय रुद्रलोका, मंदार करवीर कदंबनिका, कांचन बुकुळे रुद्रदूत होती. शरत्काली पुष्प जय जय लक्षावधी वाहिले, नागवेली पूजा कीजे, पाताळ लोकासी जाईल. आघाड्या दुर्वा वाहता ऐश्वर होय प्राप्त, तुळसी बिल्व पूजिता कोटी कल्प कैलास वास. चैत्र शुद्ध चतुर्दशीच पूजन पावे परमगतीस, अक्षता घालून हळदीत पूजित शत्रुवश होय. चैत्र शुद्ध तृतीयस मासापर्यंत केले पूजन, केवळ मदन रूप जाण, दिव्य शरीर होत असे. आषाढ श्रावण मासाचं दर्शन होत असे होय पवित्रतेने, खंडे महानवमी वाघ्या नाचणे, पाताक्षणी स्वर्ग प्राप्ती. स्कंदी षष्टीचे यात्रेसे निघे, पाहावया मार्तंडवास, एकेक पाऊलास अश्वमेघ फलयज्ञ. साठी ब्राह्मण अन्नदान देता होय बहुत पुण्य, रविवारी द्रव्य अलंकार देणे, कोटी यज्ञ फल होय. शनिवारी उपोषण पूजा करती इच्छा पूर्ण, रविवार एक भुक्त दर्शन, मल्हारीचा आनंद बहु. उधळले भंडारे घेऊन पूजा कीजे प्रेमे धरून, त्याशी शिवलोकाची प्राप्त जाण, जे वचन सत्य माझे. इति श्री क्षेत्रखंड ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य वास कथन, त्यातील सारांश प्राकृत माणिकदास बोलिल असे. श्री माणिक प्रभू कृत टीकाया फला पूजन निरूपण नाम 21मोध्याय. मल्हारी महात्म्य विजय अध्याय 22. श्री मार्तंड भैरवाय नमः. मनुष्यास माझी भक्ती पूर्व पुण्याविन नवे प्राप्ती, ऐसे बोले मार्तंड मूर्ती स्वमुखे कडून. माझे प्रतिमेचे पूजन जे करते एका भावेन, त्याचे घरीच बसणे सदा घडे मज. माझ्या महात्म्याची पोथी ज्याच्या घरी राहती, त्याची विघ्ने नासती, दीर्घायू होय तो. माझे महात्म्य जो ऐकल, एक अक्षर एक अश्वमेघ फळ, जो दुसऱ्यास ऐकवेल, मीच मानून पूजा करी, जो नित्य पठण करतो, इच्छिलेले फळ पावतो, जो जो महात्म्य लिहितो, त्याची माझी प्राप्ती होय. अष्टमी चतुर्दश नवमीस, चतुर्थी षष्टी शिवरात्रीस, वाचे किंवा ऐकविलेस देवता प्रसन्न 33 कोटी. कपटी असो दांभिक चोर जार असो देख, श्रवण करिता पातक क्षणा माझी दूर होती. सर्व भावे कडून माझी भक्ती करिता जाण, त्याचे पातक दहन मीच करीत असे. महात्म्य श्रवण करणाराचे ब्रह्मवाणी महात्मा त्याचे, जो भक्त माझे पुरातनाचे, तो मीच होऊन राहतो. मार्तंड भैरवाचे बोल ऐकोनी ऋषी संतोषले, आज्ञा घेऊन गेले आपुले आपले स्थळाशी. अष्टाध्यायी सहस्रयुग पूर्वी अवतार मार्तंड भैरवी, द्विज पक्षपातास्तवी उर्वीवर सांभाले असे करली युगी, तथा सारखा दुजा देव नाही देखा, सनतकुमार ऋषी लोका पार्वतीसी सांगे सांब. इति श्री क्षेत्र ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य व्यास कथन, त्यातील सारांश प्राकृत भाषण माणिकदास बोलिला असे. माणिक प्रभू कृत टीकाया मल्हारी वाक्य मूळ प्रसाद महात्म्य वर्णन नाम 22मोध्याय गौडः शुभं भवति. श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु.